नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर बोंबील करी रेस्टॉरंटमध्ये जशी करतात ती रेसिपी शेअर करणार आहे. इकडे मी एक 7-8 बोंबील घेतले आहेत. ते कापून स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. इकडे मी सुकं खोबरं घेतलं आहे, ते भाजून घेतलं आहे. आता आपण याचं वाटण करायसाठी हे मी मिक्सरमध्ये घालते. त्याचबरोबर मी लसूण, आलं, आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. हिरव्या मिरच्या तोडून घेते म्हणजे ते छान बारीक होईल. आता आपण याच्यामध्ये जरासं पाणी घालूया आणि त्याचं असं छान ग्रेव्हीसाठी आपण हे बारीक वाटण करून घेऊ. वा, मिक्सर असल्यामुळे आपलं वाटणाचं काम तेवढं सोपं होऊन झालं आहे ना. आता आपण हे बाजूला ठेवून देऊया. इकडे तुपामध्ये मी एक 3 टेबलस्पून तेल घेते. तेल चांगलं गरम होऊ द्या. तेल तापलं चांगलं की आपण त्याचं वाटण केलं होतं ना मिक्सरमधून, म्हणजे सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची, या गोष्टी आपण त्या तेलामध्ये आता चांगले परतून घेऊया, जेणेकरून आलं आणि लसूण याचा कच्चेपणा निघून जाईल आणि ते सगळं एकजीव होईल. मला बुडबुड्या दिसतात आलेल्या. हां हां हां, छान खमंग पण सुटलेला आहे आलं लसणाचा. आता ते राहिलेलं बाकीचं पण ते मिक्सरमधून आपण पाणी घेऊन घालूया. काही वेस्ट नाही करायचं आपण मसाला तो. आता आपल्या सुक्या मसाले घालूया, म्हणजे हळद, मिरच्याची भुकी आणि गरम मसाला. इथे मी आमचा पाठाळे प्रभू गरम मसाला घातलेला आहे, पण तुम्ही कुठलाही गरम मसाला चालेल. किचन केवढे तरी मसाले आल्यात मार्केटमध्ये. फिशसाठी मिळणारा गरम मसाला वापरला तरी चालेल. मी इकडे पाठाळे प्रभू गरम मसाला घालते. आहेत मला दिसते कोकम आहे. ते कोकम म्हणजे आपले सुकवलेले कोकम, ते आंबट फळ. ते जास्त करून महाराष्ट्रामध्ये मिळते. ते खूप हेल्दीसुद्धा आहे. आणि आता सगळ्याकडे हे कोकम मिळत आहेत. ते सुकवलेल्या पाकळ्या आहेत, त्या मी घालते. त्याने आंबटपणा एकदम छान येतो आणि टेस्टी लागते मग करी. आणि बहुतेक महाराष्ट्रीयन घरामध्ये कोकम वापरलं जाते. आणि ते ना चिंचेपेक्षाही जास्त पौष्टिक आहे हां कोकम. आता इकडे तुम्हाला पाणी जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पण पाणी घातलं आहे. इथे मी 1 कप घातलेलं पाणी. हे असं पातळ असते ग्रेव्ही, ही एकदम जाडं नसते हे. आणि आता याच्यामध्ये मी ते बोंबील धुवून कापून ठेवलेले ते घालते. इथे 8 बोंबील आहेत, तर मी एका बोंबलाचे 2 पीसेस केलेत, म्हणजे ते वाढायला पण बरे वाटतात, आणखी खायलासुद्धा बरं. आपण अख्खे लांबे बोंबील ठेवले ना की ते तुटून जातात वाढताना. तर हे अर्धे बोंबील कापून ते घेतले, तर काही जण तर एकदमच अजून त्याचे 4-4, 5-5 तुकडे करतात. मी तेवढं काय करत नाही, पण 2 तुकडे केले बास झाले बोंबल्याचे. हां, आणि त्या बोंबलामध्ये पण पाण्याचं प्रमाण खूप असतो. तर तुमची आता ग्रेव्ही ती अजून थोडीशी वॉटरी होईल. हा, मला बघूनच ऑलरेडी भूक लागली आहे. ते तर मीठ तर घालायला पाहिजे. 1 चमचा आम्ही मीठ घालूया चवीसाठी. आणि आता हे मी सगळं घालून झालेलं आहे आपलं. तर आता आपण एक चांगली उकळ देऊया आता. आणि तुम्हाला माहिती आहे का, बोंबील जेवढे पटकन होतात ना, शिजतात ते, त्याला वेळ नाही लागत शिजायला बोंबलाला.
आता इकडे झाकण ठेवले आणि 1-2 मिनटं एक उकळ येऊ द्या की आपलं वाव बोंबील करी तयार. यम्मी. आता आपण जर ना गार्निश म्हणून कोथिंबीर घालूया. आपण वाटणामध्ये घातलेली आहेच हं, पण ही जराशी छान दिसते पण आणि चांगली पण लागते कोथिंबीर. झालं. तुम्ही चपाती पोळीबरोबर खा किंवा भाताबरोबर घ्या. एकदम अप्रतिम, एकदम रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला मिळते ना तशी बोंबील करी झालेली आहे. तर तुम्हाला घरी करून पाहायला काही हरकत नाही. आता मी एका छोट्या डिशमध्ये काढते बोंबील करी आणि आता गरम गरम भाताबरोबर वाफेचा भात आणि एक बोंबील करी यम्मी. नक्की करून पहा तुम्ही. आणि हो, तुम्ही घरी कराल तेव्हा मला नक्की कळवा तुमची बोंबील करी कशी झाली ती. लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.